नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याबाबतचे अपडेट बीड जिल्ह्याच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. कारण राज्यामध्ये धाराशिव असो, लातूर असो, यवतमाळ असो, त्याच्यानंतर बीड असो, अशा खूप जिल्ह्यांचा पीक विम्याचा प्रश्न खूपच ऐरणीचा बनलेला आहे. कारण पीक हंगाम खरीप हंगाम 2026 येत आहे. तरी पण शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यामध्ये एक संतापाची लाट निर्माण झाली आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आज 26 तारखेला बीड जिल्ह्याच्या पीक विम्याबाबतचे अपडेट आज बैठकीमध्ये होती. कारण आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विषय होता. कारण बीड जिल्ह्याच्या पीक विम्याबाबत एक महत्त्वाची बैठक आज होती. त्याची अपडेट ही आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिलेली होती आणि त्याबाबतचीच बैठक झालेली आहे शेतकरी मित्रांनो. त्याच्यामध्ये विमा कंपनीचे प्रतिनिधी, जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी, माननीय कृषी मंत्री, त्याचबरोबर राज्याचे कृषी सचिव यांच्या माध्यमातून बैठक पार पडलेली आहे. व माननीय राज्याचे कृषी मंत्री दत्तमाव भरणे यांच्या माध्यमातून असो, परत राज्याचे कृषी सचिव यांच्या माध्यमातून असो, विमा कंपनीला आदेशित करण्यात आलेलं आहे की खूप शेतकऱ्यांना अडचण निर्माण करू नका. ज्या काही प्रोसेस आहेत त्या प्रोसेस पूर्ण करून त्या शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करण्याचा आदेश माननीय कृषी मंत्री असो, कृषी सचिव यांच्या माध्यमातून दिलेला आहे. जे काही आडमुठे धोरण विमा कंपनीकडून राबवले जात आहे, धाराशिव जिल्ह्यासाठी असो, लातूर जिल्ह्यासाठी असो, यवतमाळ जिल्ह्यासाठी असो आणि त्याच्यानंतर बीड जिल्ह्यासाठी असो, तर या सर्व गोष्टी कुठेतरी थांबाव्यात. कारण खूप होत आहे अशा त्यांना सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळं कृषी सचिव यांचा आदेश विमा कंपनीला गेलेला आहे. विमा कंपनीने आता पुढची पावले उचलणं गरजेचं आहे. त्यांची प्रतिक्रिया महत्त्वाची आहे. पुढे काय होतं काय नाही. त्याचबरोबर धाराशिवच्या पीक विम्याचाही विषय आहे. कारण धाराशिवचाही पीक विमा केंद्र स्तरावर गेलेला आहे आणि केंद्र स्तरावर गेल्यामुळं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी सचिवांशी चर्चा करून व केंद्रीय मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्याशीही चर्चा करून ज्या काही 2-4 जिल्ह्याचा पीक विम्याचा प्रश्न आहे तो तातडीनं निकाली लावण्यासाठी सहकार्य करण्याची भूमिका माननीय मुख्यमंत्री यांनी केलेली आहे. त्यामुळं बीड जिल्हा असो, धाराशिव जिल्हा असो, यांच्यासाठी आता विमा कंपनीकडून, कृषी सचिवाकडून, माननीय राज्य सरकारकडून आदेशित करण्यात आलेला आहे. आता बीड जिल्ह्याच्या विमा कंपनी ICI लोंबार्डच कंपनी आहे. त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्याची विमा कंपनी तीच आहे. त्यामुळे याच कंपनीच्या माध्यमातून कुठेतरी शेतकऱ्यावर अन्याय केला जातो की काय, असं पाहिलं जात आहे. आणि नेमकं याच जिल्ह्यामध्येच, आणि नेमकं महत्त्वाचं म्हणजे मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये असा अन्याय का होतो हेही पाहणं गरजेचं आहे. कारण इतर जिल्ह्यामध्ये सहजासहजी विमा कंपन्या पीक विमा वाटप करत आहेत आणि फक्त मराठवाड्यातील जिल्ह्यासाठी ICI लोंबार्ड कंपनी देण्यात आली आणि याच विमा कंपनीकडून सहजासहजी पीक विमा शेतकऱ्यांना देण्यात येत नाही. या गोष्टी कुठंतरी वाढताना दिसत आहेत. धाराशिव असो, लातूर असो, बीड असो, यवतमाळ असो, जालना असो, सर्वच परभणी असो, त्याच्यानंतर बीड असो, हा पीक विमा कुठं प्रकरण वाढतं होतं की काय, अशी प्रक्रिया सध्या वाटत आहे. परंतु आज जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये खास विषय होता तो बीड जिल्ह्यासाठी होता. त्यामुळे आज कृषी सचिवाच्या माध्यमातून असो, माननीय कृषी मंत्री दत्तमाव भरणे यांच्या माध्यमातून विमा कंपनीला एक चांगला दम देण्यात आलेला आहे, आदेशित करण्यात आलेला आहे. आता पाहणं गरजेचं आहे विमा कंपनी पुढची प्रक्रिया काय करते. कारण कॅल्क्युलेशनची प्रक्रिया नाही, जोपर्यंत कॅल्क्युलेशन होत नाही तोवर विमा रक्कम खात्यात येणं नाही. या सर्व गोष्टी कुठंतरी थांबताना दिसत आहेत आणि शेतकऱ्यांना पेरणीचे दिवस आहेत. शेती तयार करणे असो, खत असो, बियाणं असो, या सर्व गोष्टीसाठी पैशाची गरज आहे आणि याच वेळेला जर पैसे शेतकऱ्यांना नसतील तर शेतकऱ्यांना कुठंतरी एक रोष निर्माण होत आहे. त्यामुळं आजच्या बैठकीमध्ये विमा कंपनीला त्या पद्धतीने आदेशित करण्यात आले. परंतु आता विमा कंपनी कुठला निर्णय घेते, पुढचा निर्णय काय घेते, एक चांगली अपडेट येते का, हे पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे बैठकीमध्ये खास हा विषय होता बीड जिल्ह्याचा. 26 तारखेला बैठक होणार होती म्हणून आपण अपडेटही दिलेली होती. त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कुठेतरी अपेक्षा आहे की 1 ते 2 दिवसामध्ये काय मोठा निर्णय येईल व आता पीक विम्याच्या कॅल्क्युलेशनला सुरुवात होऊन वाटपाला सुरुवात होते का, हे पाहणं गरजेचं आहे. त्यामुळं हा प्रश्न कुठंतरी मिटणं गरजेचं आहे. कारण धाराशिव जिल्ह्यातील खूप शेतकरी पीक विम्याची वाट पाहत आहेत. त्यांना पीक विमा वाटप नाही, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटप नाही. तर असा प्रश्न कुठंतरी थांबणं गरजेचं आहे. कारण शेतकऱ्यावर भलं मोठं संकट यावर्षी आलेलं आहे आणि या संकटातून कुठंतरी एक धीर निर्माण करण्यासाठी विमा कंपनीने आता खूप अडचण शेतकऱ्यांना करू नये आणि तात्काळ जो काही निकाल तातडीने लावून त्या शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप करण्यात यावं, असा आदेश राज्य सरकार, माननीय कृषी मंत्री, कृषी सचिव यांच्या माध्यमातून आता विमा कंपनीला देण्यात आलेला आहे. त्यामुळे आता पाहूयात की विमा कंपनी पुढचा निर्णय काय घेतात, जेणेकरून शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक अपडेट येते का, हे निश्चित पाहूया. याबाबतची कुठलीही अपडेट आली तर आपण चॅनलवर लागलीच व्हिडिओ घेऊन येऊ. संपूर्ण लक्ष आपलं या गोष्टीवर राहील.
त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.